मंडळी, धिरडे तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाल्ले असतील, पण कधी कच्च्या कैरीचे धिरडे बनवले आहेत का? मग ही रेसिपी जरूर ट्राय करा. अवघ्या 5 मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो. कैरीची चव आणि त्यामध्ये घातलेले पिठं, त्यामुळे अतिशय पौष्टिक असा हा नाश्त्याचा पदार्थ. आणि त्याचसोबत एकदम चटपटीत अशी चटणीसुद्धा बनवणार आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा जेवणासाठी सुद्धा दमदमीत असा हा पदार्थ. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. त्यासाठी कैरी घ्यायची. कैरी स्वच्छ धुवून त्याची साल मात्र काढायची नाही. लगेचच त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. कैरी थोडीशी आंबटसरच घ्या. धिरड्यांची चव छान अशी आंबटसर यावी म्हणून आंबट कैरीचाच वापर करा. पण जर फार जाडसर साल असेल तर मात्र काढून टाका, नाहीतर कडवट लागतात. आता याचे तुकडे करून घ्यायचे आणि हे केलेले तुकडे लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. यामध्येच आपल्याला राहिलेलं साहित्यसुद्धा घालायचं. एकदा का तुम्ही या पद्धतीने धिरडे बनवाल तर नेहमी असेच बनवाल, इतके चवदार लागतात. 1 इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 5 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. यामध्ये 1 कप पाणी घातलं आहे आणि मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचं. एकदम बारीक नाही झालं तरी चालेल. एखादा तुकडा कैरीचा राहिला तरी काही हरकत नाही. मस्त सुरेख रंग या मिश्रणाला येतो. लगेचच यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा ओवा घातला आहे, 1 चमचा धने जिरे पावडर घालायची आणि त्यानंतर पाव चमचा हिंगसुद्धा घालायचा. चवीनुसार मीठ घातलं तर इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलं. त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि 1 गाजर किसून घातला आहे. तुम्हाला आवडत असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. आता यामध्ये पीठ घालायचं. नक्की पीठ कोणतं वापरायचं? मी ज्वारीचं पीठ वापरलं आहे. भाकरी बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरतो तेच पीठ आहे. 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलं. पण तुम्हाला हवं असेल तर तांदूळ, ज्वारी, नाचणी, गव्हाचं पीठ किंवा नुसत्या बेसन पिठाचे सुद्धा धिरडे बनवू शकता. याला हलकंसं बाइंडिंग यावं म्हणून पाव कप बेसन पीठ घातलं. बेसन पीठही वापरायचं नसेल तर तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ वापरा. मस्त असे खुसखुशीत धिरडे तयार होतात. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. पीठ भिजवताना पाणी मात्र लागेल तसंच घालायचं. सुरुवातीला आपण 1 कप पाणी वापरलं होतं. पुन्हा एकदा 1 कपच पाणी घातलं. फार जास्तही पाणी घालायचं नाही, कारण धिरड्याचं जे पीठ असतं ते अगदी पातळसर नाही तर थोडंसं घट्टसर हवं. म्हणून लागेल तसं पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये पालक किंवा बीट अजूनही भाज्यांचा वापर करू शकता. पुन्हा एकदा पाव कप पाणी घातलं म्हणजे टोटल आपल्याला 2.25 कप पाणी लागलं आहे हे पीठ भिजवण्यासाठी. कदाचित तुम्हाला ते थोडंफार कमी जास्तही लागू शकेल. आता हे पीठ भिजवलं, थोड्या वेळ आपण बाजूला ठेवूया. तोपर्यंत अवघ्या 2 मिनिटात तयार होणारी चटपटीत चटणी बनवू. बघता क्षणी तोंडाला पाणी येईल असं हे फळ म्हणजे कवठ. कवठ उन्हाळ्यात आवर्जून खावं. शरीराला थंडावा देण्यासाठी असो, पित्तशामक आणि भूक वाढीसाठी अतिशय उपयुक्त गुणकारी हे फळ. हे फळ उन्हाळ्यातच काय, जेव्हा मिळेल तेव्हा जरूर खावं. फळ फोडून घेतल्यानंतर बघाल मस्त पिकलेलं हे कवठ होतं आणि त्याचा सुगंध म्हणाल तर संपूर्ण घरभर दरवळतो. आता हे पिकलेलं कवठ काढून लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. कवठ हलकंसं आंबटसर आहे म्हणून यामध्ये जास्त गूळ किंवा साखर न घालता फक्त 2 चमचे मी गूळ घातला आहे. चटपटीत चव यावी म्हणून अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलं. तुम्हाला हवं असेल तर जिऱ्याची पावडर सुद्धा घालू शकता. आता मिक्सरवरनं हे फिरवून घेतलं आणि तयार आहे महिनाभर टिकणारी चटपटीत कवठाची चटणी. तोपर्यंत हे पीठ चांगलं भिजलं आहे. यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. पीठ चांगलं मिक्स करून घेतलं की धिरडे घालण्यासाठी तयार. धिरडे घालण्यापूर्वी तवा चांगला गरम करून घ्यायचा. त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे धिरडे खाली चिकटणार नाही. इथे मी नॉनस्टिकचा तवा वापरला. तुम्ही कोणताही तवा वापरू शकता. तवा चांगला गरम झाला की थोडंसं तेल लावा म्हणजे धिरडे खाली चिकटणार नाही. आता यावर लगेचच धिरड्याचं हे पीठ घालायचं. धिरडे म्हणाल तर थोडेसे जाडसरच असतात, त्यामुळेच पीठसुद्धा थोडं घट्टसरच करायचं, खूप पातळसर करायचं नाही. लहान मोठे जाड पातळ जसे धिरडे हवे तसं हे घालून घ्यायचे आहेत. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग धिरडे छान असे खरपूस भाजून घ्यायचे. त्यावर थोडंसं तेल घाला. तुम्हाला आवडत असेल तर बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता. एका बाजूने व्यवस्थित भाजून घेतले की मगच त्यावर तेल घालायचं आणि दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचे आहेत म्हणजे खालची बाजू व्यवस्थित भाजली जाते. अगदी छान असे खरपूस धिरडे भाजून घ्यायचे. मऊसूत हवे असतील तर फार जास्त वेळ भाजायचे नाही, पण छान असे खरपूस थोडेसे कडक हवे असतील तर दोन्हीही बाजूने धिरडे चांगले भाजून घ्यायचे. गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातील.
बनवायला फक्त 5 मिनिटं लागतात. दमदमीत पोटभरीचा असा हा पदार्थ का एकदा बनवून खाल्ला तर नेहमी असाच बनवाल. फक्तच नाश्त्यासाठी नाही, डब्यासाठी असो किंवा जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे कैरीचे धिरडे बनवून खाऊ शकता. एकाऐवजी 4 धिरडे नक्कीच खाल. इतके चटपटीत आणि चविष्ट तयार होतात. त्यासोबत ही चटपटीत चटणी तर आहेच. जरी चटणी नसेल तर नुसतेच खायला सुद्धा धिरडे चविष्ट लागतात. मस्त असे गरमागरम कैरीचे धिरडे, त्यासोबत कवठाची चटणी आणि ताकसुद्धा आहे ना एकदम झक्कास हा बेत. एकदा जरूर ट्राय करा. धिरडे कसे झाले तेही सांगा आणि आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या तेही कमेंट्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.